मी अजय कडवे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आहे गजानन महाराजचा प्रगती. तर आज जे आहे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे, तरी संपूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला.
जय देवा हनुमंता वायू अंजनीच्या सुतारती ओवाळी तो राया रामाच्या दूता जय देवा हनुमंता वायू अंजनीच्या सुतारती ओवाळी तो राया रामाच्या दूता जय देवा हनुमंता वानर रूपधारी ज्याची अंजनी माता हिंडता वनांतरी भेटी झाल्या रघुनाथा धन्य तो राम भक्त ज्याने मांडियेली कथा जय देवा हनुमंता वायू अंजनीचा सुतारती ओवाळी तो राया रामाचा दूता जय देवा सीतेच्या शोधासाठी राम दिधली आज्ञा समुद्र ओलांडूनी गेले लंकेच्या भुवना शोधूनी अशोक
ज्ञानम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानाची विदाय भक्ती त्रिलोकेन समाधिराय. वैराग्ययुक्तं सुचारयुक्तं नमामि योगं शिरसागरुक्तं. विठ्ठल 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 अनंत ब्रह्मांडे उद्धरी हरिया बालकनंदाधरी. नवल जेवढे केवढे नकळे कानो बाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त पसंती कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोण ब्रह्मांड नायक अकार करुणालय वरुणालय. ज्ञानियांचे राजे योग्यांची माय साधकांची माय भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे धर्मगुरु जगद्वंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग आलाप प्रसंगातील निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन चालू करण्यापूर्वी अल्पसा तयार द्यायचा तो म्हणजे असा. माणसं किती असाव याला महत्व नाही, परंतु गायक दोनच असा पण चांगले असा. गायनाचार्य सुद्धा साथीला अतिशय सुंदर आहे. वादक आळंदीवरून तीर्थक्षेत्रावरून आले आमचे परममित्र जीवलग मित्र ज्ञानेश्वर माऊली गलांडे हे सुद्धा उपस्थित आहेत. विनेकरी बाबा सुद्धा उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण माय माऊल्या सुद्धा उपस्थित आहात. सर्वजण इथे उपस्थित आहात आणि प्रगट दिनाचा कार्यक्रम म्हणजे गजानन महाराज प्रगट दिन हे आहे 147वा प्रगट दिन. आणि त्या प्रगट दिनाची कार्याची सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे. परंतु काय आमचे मित्र हेमांशी महाराज नवशे यांनी फोन केला म्हणजे महाराज तुम्हाला यावंच लागतं. काहीही झालं तरी माझ्या घरी येऊन कार्याची सेवा करायची लागते. अनंत ब्रह्मांड उद्धरी हरिया बालक नंदावे नवल केवढे केवढे. जगद्वंदनी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे सांगतात अनंत ब्रह्मांड उद्धरी हरिया बालक नंदावे. किंवा जगाचा विश्वव्यापक जो कमलापती आहे जो जगतपती विष्णू भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याच्या उदरामध्ये हे जे काही आहे आपलं विश्व आहे ते त्याच्या उदरामध्ये समावलेलं आहे. त्यांनी समावेश केलेला आहे. त्या समावेश केला परंतु कोणाच्या घरी जन्म घेते तर कोणाच्या एका गौलतीच्या घरी जन्म घेते. जन्म घेऊन वसुदेव देवकीच्या घरी जन्म घेते परंतु राहते कुठे तर गोकुळामध्ये जाऊन राहते. आणि राहण्याचं काम का केलं कारण अनंत ब्रह्मांड उद्धरी हरिया बालक नंदावे. आणि नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोणी. नवल असं आहे प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी नवलच करत गेले. युगामध्ये सुद्धा नवल केलं, सत्ययुगामध्ये सुद्धा नवल केलं, द्वापार युगामध्ये सुद्धा नवल केलं, सत्ययुगामध्ये सुद्धा नवल केलं आणि कलियुगामध्ये सुद्धा युगी 28 विटेवर उभा. पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्णाचा अवतार पांडुरंग परमात्मा हा पंढरीमध्ये आजही उभा आहे. कोणा करता आहे तर ते तुमच्या आमच्या करता आहे. भक्तजनांची तो फक्त वाट बघत असतो किंवा भक्त कधी येतात आणि कधी मला गोरवा देतात. भक्ताची वाट बघतात. विठ्ठल 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 विश्वव्यापक कमलापती अशी गौरव कडी आहे व विश्वाचा जो पालनहार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला गौरवी का कडेवर देतात कारण की अगोदरच्या जन्मामध्ये निधीवनामध्ये 60,000 ऋषी तपश्चर्या करत होते. सत्ययुगामध्ये वरदान दिलं होतं भगवंताने की बुवा ऋषी तुम्ही जरी तपश्चर्या केली मग भगवंताला प्रश्न पडला. ऋषी तपश्चर्या केली निघून झालं भगवंतावरती ऋण होते. मग कोणाचं ऋण होते संत शिरोमणी नामदेव महाराजांचं ऋण झालं, तुकोबारायांचं झालं, सर्व भक्त मंडळींचं ऋण झालं, तसंच त्या ऋषींचं सुद्धा ऋण झालं.